दाल फ्राय बनवण्यासाठी मी 1 कप तुरीची डाळ आणि अर्धा कप मुगाची डाळ या दोन्ही डाळी घेतलेल्या आहेत। आता यांना स्वच्छ धुवून कुकरमध्ये 3 शिटी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून ही डाळ मी शिजायला ठेवलेली आहे। याला आपल्याला 3 शिट्या होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आपली डाळ 3 शिट्या घेऊन व्यवस्थित शिजून घेतलेली आहे। आता तिला आपण रवीने व्यवस्थित घोटून घेऊया म्हणजे आपली डाळ एकजीव होईल। हे बघा, व्यवस्थित डाळ मिक्स करून झालेली आहे। आता आपण त्याला फोडणी देऊया। दाल फ्राय करण्यासाठी तर मी कढईमध्ये तेल गरम केलेले आहे। त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे ऍड करूया, कढीपत्ता, लसूण बारीक चिरलेला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया। हे फ्राय झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया आणि कांद्याला पण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। 2 मिरच्या घेऊया। कांदा व्यवस्थित फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण एक टोमॅटो पण घेऊया आणि त्याला पण आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। टोमॅटो शिजण्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया म्हणजे आपला टोमॅटो व्यवस्थित मऊ असा शिजेल। टोमॅटो शिजला का आपण चेक करूया। हा, बघू शकता टोमॅटो व्यवस्थित आपला मऊ झालेला आहे, छान शिजलाय। तर आपण ह्याच्यामध्ये हळदी ऍड करते। हळदी, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, छान तेल सुटलेले आहे सर्व मसाल्यांना। आता आपण ह्याच्यामध्ये डाळ ऍड करूया। जी स्मॅश केलेली डाळ आहे आपण ती ऍड करूया। मिक्स करू आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ मिक्स करूया। 1 चमचा मीठ ऍड करते। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत। याच्यावरती झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे। 5 मिनिटं झालेले आहे, आपण डाळ चेक करूया। हा, मस्त सुगंध येत आहे आपल्या डाळीचा। बघा, व्यवस्थित डाळ शिजलेली आहे आपली। याच्यावरती आपण कोथिंबीर ऍड करूया। आता आपण डाळीला आपल्या तडका देऊया। डाळीला तडका देण्यासाठी मी आता एक छोटा टोप ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम केले। तर माझ्याकडे तडका पॅन नाहीये म्हणून मी नॉर्मल टोपामध्येच ठेवलेले आहे। त्याच्यात आपण आता तेल गरम झाल्यानंतर लसूण छान खरपूस तळून घ्यायचा आहे। लसूण छान तळून झाला की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकणार आहोत। हे व्यवस्थित मिक्स करून आपल्या डाळीमध्ये आपण ऍड करूया। आपला दाल फ्राय तडका रेडी आहे। चविष्ट आणि झटपट बनणारी अशी दाल फ्राय रेडी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा। थँक्यू।